मित्र आमच्या घरामध्ये एक बोर्ड आहे आणि त्या बोर्डवर आम्ही नवीन विचार लिहितो दररोज. आज प्रजासत्ताक दिवस असल्यामुळं मी त्या बोर्डवर इंग्रजीमधून वी आर बिकॉज यू वेअर असा वाक्य लिहिलो. ते माझी मुलगी पाहून मला विचारले, पप्पा या वाक्याचं थोडं मला विश्लेषण करून सांगा. तेव्हा मी माझ्या मुलीला सांगितलो, आज जी घटना घडली सकाळी, मी गांधी पुतळ्याजवळ ध्वजारोहणासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी व्यापारी, सामाजिक, राजकीय आणि विद्यार्थी, शिक्षिका, शिक्षक असे भरपूर देगलूर नगरीतले सर्वसामान्य नागरिक आलेले होते. पण सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे त्या ठिकाणी दोन व्यक्ती होत्या आणि ते म्हणजे दोन महिला. आता या दोन महिला त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते. एक नगर परिषदेचे सीईओ आणि दुसरे नगराध्यक्षा. मित्र, मला त्या ठिकाणी जी घटना घडत होती, नगराध्यक्षा मॅडम त्या ठिकाणी एक भाषण केलं. त्या भाषणातला एक सुंदर मुद्दा मला खूप चांगला वाटला. त्या म्हणाल्या, या देगलूर नगरीमधील सर्व महिलांची संरक्षणाची जबाबदारी ही माझी आहे. पहा, एक महिला दुसऱ्या महिलांची जबाबदारी स्वीकारते संरक्षणाची. म्हणजे हे सर्व चित्र पाहते वेळेस मला तीन महामानव आठवले. पहिले महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसरे छत्रपती शाहू महाराज आणि तिसरे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्र, या तीन महामानवांमुळे एवढं सुंदर दृश्य पाहायला भेटत होतं. म्हणून वी आर बिकॉज यू वेअर. आम्ही आहोत ते फक्त तुम्ही होतात म्हणून.